नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 एप्रिल रोजीचा चालू घडामोडी जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आपण डेली हे सेशन चालू घडामोडीचे इथं बघत आहोत. जर तुम्हाला हे सेशन आवडत असतील तर या सेशनला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करत चला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, आगामी परीक्षेसाठी आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे. जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍड आलेली, त्यासाठी आपण विजयश्री बॅच, गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच, त्याचबरोबर गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0. ज्या फाउंडेशन बॅच राज्यसेवेची म्हणा, कंबाईनची म्हणा, यांच्यामध्ये तुम्हाला प्री मेन्स इंटरव्ह्यूचं सगळं मार्गदर्शन दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे नोट्स पॅक आहे तुम्ही सेपरेट परचेस करू शकता, टेस्ट सिरीज सेपरेट परचेस करू शकता. नाही तर मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकाच बॅचमध्ये, कोणतीही बॅच घ्या त्यामध्ये सगळ्या इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी आपण ऑल इन वन बॅच, पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज आहे, जॉईन करून ठेवा, म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन, काही अपडेट वगैरे आली तर तिथे तुम्हाला ती मिळत जाईल. ठीक आहे. सुरुवात करूया लेक्चर, ज्याचा आपला आहे 2 एप्रिलचं. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पंतप्रधानांचे आपण जर बघितलं तर ऑलरेडी पी के मिश्रा जे आहे हे प्रधान सचिव आहे पंतप्रधानांचे. त्यानंतर दुसरे जे सचिव आहे ते आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास. ठीक आहे. शक्तिकांत दास जे आहे, ते पंतप्रधानांचे दुसरे सचिव आहे. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर सरकारचे धोरण म्हणा किंवा आर्थिक बाबी म्हणा याविषयी सल्ला देणारे हे दोन व्यक्ती आहे, प्रधान सचिव पी के मिश्रा, दुसरे प्रधान सचिव शक्तिकांत दास. पण पंतप्रधानांची जी दैनंदिन कार्य म्हणा की दिवसाला कोणकोणती कामं करायची, काय काय करायचंय, त्यासाठी पंतप्रधानांचे एक खासगी सचिव असतात. मग पंतप्रधानांच्या नवीन खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी. कोण बनलेले? निधी तिवारी. ठीक आहे. तर खासगी सचिव वेगळे असतात आणि पी के मिश्रा, शक्तिकांत दास प्रधान सचिव जे आहे ते वेगळे असतात. ठीक आहे. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. निधी मिश्रा जर आपण बघितलं भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहे आणि त्या आता पंतप्रधानांच्या खासगी सचिव बनलेल्या आहेत. त्यांना पंतप्रधानांचे खासगी सचिव या नात्याने दैनंदिन काम जे असणार आहे त्यामध्ये समन्वय राखणं, महत्वाच्या बैठका आयोजित करणं, विविध सरकारी विभागांशी समन्वय राखणं. ठीक आहे. तर ही त्यांची कामं असणार आहे. ठीक आहे. पंतप्रधानांचे 2 प्रधान सचिव आहे. प्रधान सचिव एक आहे प्रमोद कुमार मिश्रा, पी के मिश्रा, आणि प्रधान सचिव 2 आहे शक्तिकांत दास. आता महत्वाच्या नियुक्त्या इथं बघून घेऊया लगेच. ठीक आहे. न्यायमूर्ती हरीश टंडन जे आहे ते ओडिशा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहे. छल्ला श्रीनिवासलू शेट्टी जे एसबीआयचे अध्यक्ष आहे, त्यात इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहे. अतुल कुमार गोयल जे आहे तर ते इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहे, सीईओ बनलेले आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे नवीन संचालक बनलेले डॉक्टर जय भट्टाचार्य. न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ताकाशी नाकाजिमा हे होंडा कार्स इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले विकास कौशल. मनन कुमार मिश्रा यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. अजित रत्नाकर जोशी जे आहे तर ते ईडी मध्ये, ठीक आहे, आपण जर बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यकारी संचालक जे आहे ते बनलेले आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण आहे? नवीन अजित रत्नाकर जोशी. तुहिन कांत पांडे सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हा शेअर मार्केट हँडल करण्याचं काम करत असतो. एन चंद्रशेखरन रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. आणि ज्ञानेश कुमार जे ते भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहित असलं पाहिजे? तर इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष तुम्हाला माहित असले पाहिजे. ठीक आहे. जे मेन आहे की जे विसरायचेच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तुहिन कांत पांडे सेबीचे अध्यक्ष तुम्हाला माहित असले पाहिजे, आणि ज्ञानेश कुमार, हे 3 व्यक्ती तर माहित असले पाहिजे. या 3 नियुक्त्यावर तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये प्रश्न 100% दिसणार आहे. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन बघा, भारतातील कोणते राज्य FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 आयोजन करणार आहे? तर हॉकीचा जो वर्ल्ड कप आहे ज्युनियर, ठीक आहे, ज्युनियर खेळाडूंचा म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंचा, ठीक आहे,
तर हा मेन्स हॉकी वर्ल्ड कप जो आहे तो भारतातील तमिळनाडूमध्ये आयोजित केला जाणार आहे। यापूर्वी 2016 मध्ये हा वर्ल्ड कप जो आहे 2016 2021 मध्ये हा वर्ल्ड कप भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता। आता याचं आयोजन 2025 मध्ये देखील भारतामध्ये होणार आहे। ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर चेन्नई आणि मदुरई या दोन ठिकाणी तमिळनाडूमध्ये याचं आयोजन केले जाणार आहे। या स्पर्धेची ही 14वी आवृत्ती असणार आहे। याचं आयोजन जे आहे ते 28 ते 10 डिसेंबर 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 मध्ये तमिळनाडूमध्ये होणार आहे। 24 देशाचे संघ जे ते यामध्ये सहभाग नोंदवणार आहे। आपण जर बघितलं तर ही स्पर्धा तिसऱ्यांदा भारतात होणार आहे। 2021 मध्ये भुवनेश्वर ओडिसा मध्ये ही स्पर्धा झाली होती। 2016 मध्ये लखनौ उत्तर प्रदेश मध्ये ही स्पर्धा झाली होती आणि भारताने आतापर्यंत दोन स्पर्धा आयोजित दोन विजेतेपद जे आहे ते जिंकलेले आहे 2021 आणि 2016। म्हणजे ज्या स्पर्धा भारतात झाल्या ठीक आहे 2021 आणि 2016 तर त्याचेच विजेतेपद आतापर्यंत भारताने पटकावलेलं आहे। आशा आहे की 2025 च्या स्पर्धेचं विजेतेपदक देखील भारत पटकावेल। FIH आपण काय म्हणतो FIH ठीक आहे, तर FIH चा फुल फॉर्म काय आहे तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असा त्याचा फुल फॉर्म आहे। ठीक आहे, हॉकीची जागतिक लेवलवरची मेन संस्था आहे जिला अलीकडे 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। 7 जानेवारी 1924 ला जिची स्थापना झाली होती आणि 2024 ला हिला 100 वर्ष पूर्ण झालेली। लॉसेन स्वित्झर्लंड मध्ये हिचं मुख्यालय आहे। तय्यब इकराम अध्यक्ष आहे। तिसरा क्वेश्चन आहे गरिबांना रेशनच्या दुकानात मोफत दर्जेदार तांदूळ देण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। तर आता राशनच्या दुकानामध्ये तेलंगणामध्ये जर आपण बघितलं तर मोफत तांदूळ मिळणार आहे। आपण जर बघितलं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अलीकडे यांनी याची घोषणा केलेली आहे। तर गरिबांना मोफत दर्जेदार तांदूळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। सूर्यापेट जिल्हा आहे तेलंगणामध्ये, तर सूर्यापेट जिल्ह्यातील हुजूरनगर या ठिकाणी या कार्यक्रमाचा या उपक्रमाचा शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर या योजनेचा उद्देश काय आहे तर अन्न सुरक्षा जी आहे ती सुनिश्चित करणं, सगळ्या लोकांना अन्न मिळत आहे की नाही हे सुनिश्चित करणं, गरिबांना आपण जर बघितलं तर चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून देणं हा याचा उद्देश आहे। ठीक आहे, मुख्यमंत्री काय करणार आहे या योजनेच्या माध्यमातून गरिबांना रेशनच्या दुकानामध्ये मोफत तांदूळ जे आहे तर ते वाटणार आहे। ठीक आहे, तर आता पुढे बघा राज्याविषयी स्पेसिफिक राज्याविषयी महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी त्या आता आपण बघूया। आपण तेलंगणाविषयी प्रश्न बघितलेला आहे। ठीक आहे, तर तसंच काही राज्यांविषयी काही बाब चर्चेमध्ये त्या सगळ्या बघून घेऊया। हरियाणाने नागरिकांना वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी सारथी चॅटबॉट लॉन्च केलेला आहे। PM मोदी यांनी आपण जर बघितलं तर पंजाब ब्रिजचं उद्घाटन, पंजाबमध्ये एक नवीन ब्रिज जो आहे ठीक आहे सॉरी PM मोदी यांनी नवीन पंजाब ब्रिज जो आहे नावच आहे याचं पंजाब ब्रिज, तर त्याचं उद्घाटन तमिळनाडूमध्ये केलेलं आहे। कॅबिनेटने आसाममध्ये नामरूप नावाचा एक खत प्रकल्प मंजूर केलेला आहे। युरिया तिथे तयार केलं जाणार आहे। शिष्टाचार पथक एक दिल्ली सरकारने तयार केलेलं आहे। ठीक आहे, सॉरी दिल्ली पोलिसांनी तयार केलेलं आहे जे विनयभंगाचे जे काही महिलांविरोधात जे काही गुन्हे घडतात तर ते थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित एक मंदिर जे आहे ते अलीकडे भिवंडीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील डेरगाव येथे लचित बोरफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन केलेलं आहे। त्यानंतर आसाम सरकारने आसाम सॅट हा स्वतःचा एक उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे। उत्तर प्रदेश सरकार राईज ॲपद्वारे लसीकरणाचं निरीक्षण करणार आहे। म्हणजे किती जणांना लस मिळाल्या किती नाही याची नोंद राईज ॲपमध्ये असणार आहे आणि त्यामधून त्यांना समजेल। ठीक आहे, पंजाब महिला आणि बाल सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू करण्यात आलेला आहे। तर प्रोजेक्ट हिफाजत जो आहे तो कोणी सुरू केला तर पंजाबने सुरू केलेला आहे। त्यानंतर पुढचा चौथा क्वेश्चन आहे मियामी ओपन चॅम्पियनशिप 2025 टेनिसची स्पर्धा ही कोणी जिंकली तर मियामी ओपन चॅम्पियनशिप जी आहे ते जेकब मेन्सिक यांनी जिंकलेली आहे। ठीक आहे, तर जेकब मेन्सिक यांनी ही स्पर्धा जिंकली। त्याने कुणाचा पराभव केला तर त्याने नोवाक जोकोविचचा पराभव करून ही मियामी ओपन 2025 ची टेनिसची स्पर्धा जिंकलेली आहे। 19 वर्षाचाच आहे जेकब मेन्सिक। ठीक आहे, त्याने जर बघितलं तर जोकोविचचा 7-6 असा पराभव जो आहे तो केलेला आहे आणि त्याने ही स्पर्धा जिंकली। जोकोविचने जर ही स्पर्धा जिंकली असती तर त्याने 100वी टेनिसची स्पर्धा आपल्या आयुष्यभरात क्रीडा करिअर मध्ये जिंकली असती, पण त्याचं हे स्वप्न जे आहे त्याला थोडी वाट पाहावं लागणार आहे। ठीक आहे, यानंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे।
तर विंडहॅम कॅम्पबेल हा जो पुरस्कार आहे हा राणा दासगुप्ता यांना मिळालेला आहे. राणा दासगुप्ता यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाला विंडहॅम कॅम्पबेल हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ब्रिटिश भारतीय लेखक आहे राणा दासगुप्ता यांना विंडहॅम कॅम्पबेल जो पुरस्कार आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचं पुस्तक आहे दिल्लीशी संबंधित, दिल्लीचा विकास कसा झाला कसा नाही. ठीक आहे, आपण जर बघितलं तर 19व्या शतकामध्ये दिल्ली कशी होती ना आता ती 21व्या शतकापर्यंत ती कशी चेंज झाली, तर याविषयी त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यांचं पुस्तक आहे कॅपिटल द एरप्शन ऑफ दिल्ली या नावाचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये दिल्लीचा जो विकास आहे तो कसा झाला कसा नाही हे त्यांनी लिहिलेलं आहे. मग या पुस्तकात जागतिक भांडवलशाही, औद्योगिकरण, राजकारण आणि वर्गरचना यावर सुद्धा मत मांडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवायचं, विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार राणा दासगुप्ता यांना मिळालेला आहे. ठीक आहे, यानंतर सगळे आता महत्त्वाचे पुरस्कार बघून घेऊया. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जो इंग्रजी भाषेसाठी तो अनिसुर रहमान यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार आर श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज जे आहे ते गुंटूर ब्लँकेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना मिळालेला आहे. प्रवाहन सारथी उपक्रमांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड RBI ला मिळालेला आहे. एंजेला स्वामी या बनलेल्या मिसेस युनिव्हर्स 2025. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. यानंतर 6वा क्वेश्चन आहे, आपण काल सुद्धा हुरूनची एक प्रश्न बघितला होता. हुरूनने जाहीर केलेला आहे जे काही रिच लिस्ट आहे महिलांविषयी त्यावर आपण प्रश्न बघितला होता. आता बघा, हुरून अब्जाधीशांची जी काही यादी आहे त्यांनी अब्जाधीशांविषयी यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये भारताचं स्थान काय आहे, तर अब्जाधीशांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे USA, दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो चायना, तिसऱ्या क्रमांकावर आहे इंडिया. ठीक आहे, तर जवळपास 250 अब्जाधीश आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, 250 पेक्षा जास्त 284 अब्जाधीश जे आहे ते 2025 मध्ये म्हणजे बिलियनियर्स आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो, तर ते आपल्या भारतामध्ये आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 13 अब्जाधीशांची वाढ झालेली आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं टॉपला USA 870 अब्जाधीश तिथं आहे. 2 नंबरला चीन 823 अब्जाधीश. भारत जो आहे तो तिसऱ्या नंबरला आहे. 284 अब्जाधीश आपल्याकडे बघायला मिळतात. यामध्ये मुकेश अंबानी जे आहे तर ते सगळे श्रीमंत व्यक्ती भारतातले. ठीक आहे, या यादीमध्ये सुद्धा भारतातले सगळे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहे. 91.8 बिलियन डॉलरची एवढी यांची संपत्ती आहे. ठीक आहे, यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 आयोजन कुठे केलेलं आहे, उद्घाटन कुठे केलेलं आहे, तर राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे केलेलं आहे. कुठे केलेलं आहे, नवी दिल्ली येथे केलेलं आहे. 29 मार्च 2025 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी द्रौपदी मुर्मूजी यांनी काय केलेलं आहे, तर 2 दिवसीय राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. या परिषदेचं आयोजन जे आहे ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. आता ही पर्यावरण परिषद काय करते नेमकं, यामध्ये काय झालेलं आहे, तर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणं, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणं, हवामान बदलाचा मुकाबला करणं यासाठी धोरणं इथं आखली जातात. ठीक आहे, तर एकदम महत्वाची आहे पर्यावरण परिषद, लक्षात ठेवायची आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या सेशनचा, ठीक आहे, तो म्हणजे 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, बिमस्टेक नावाचा ग्रुप आहे ज्याचा फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. बंगालच्या उपसागरा शेजारी जे देश आपल्याला बघायला मिळतात ते या बिमस्टेक मध्ये आहे. जसं की भारत बंगालच्या उपसागरा शेजारी आहे, श्रीलंका आहे, इथं बांगलादेश सुद्धा आहे. त्यानंतर जर बघितलं तर थायलंड सुद्धा आहे, म्यानमार सुद्धा आहे. भारताने नेपाळ आणि भूटानला आपल्या म्हणण्यावरून या संघटनेमध्ये ऍड केलेला आहे बिमस्टेक मध्ये. मग आपण जर बघितलं तर बिमस्टेक बंगालच्या उपसागरा शेजारी असणारी एक संघटना आहे, एक आपण म्हणूया ऑर्गनायझेशन आहे, आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ज्यामध्ये याचं उद्दिष्ट काय आहे तर तंत्रज्ञान आणि आर्थिक कोऑपरेशनला काय करायचं तर चालना द्यायची, हे त्याचं उद्दिष्ट आहे. मग 6वी बिमस्टेकची परिषद जी आहे तर ती बँकॉक थायलंड मध्ये होणार आहे. कुठं होणार आहे, बँकॉक थायलंड मध्ये होणार आहे. आता बिमस्टेक मध्ये कोणकोणते देश आहे हे कसं लक्षात ठेवायचं, तर हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो. MBBS इन थायलंड,
MBBS इन थायलंड ही ट्रिक आपल्या लक्षात ठेवायची. M फॉर इथं म्यानमार घ्या, B फॉर भूटान घ्या, B फॉर बांगलादेश घ्या, S फॉर श्रीलंका घ्या, I फॉर इंडिया घ्या, N फॉर नेपाळ घ्या आणि नंतर थायलंड तर आपल्याला इथं बघायला मिळतं. ठीक आहे. MBBS इन थायलंड ही ट्रिक आपल्या लक्षात ठेवायची, ज्यामुळे तुम्हाला सगळे सदस्य देश जे ते लक्षात राहतील. 6वी परिषद बँकॉक थायलंड मध्ये होणार आहे 2 ते 4 एप्रिल दरम्यान, म्हणजे आजपासून सुरू होईल. ठीक आहे. आणि 4 तारखेपर्यंत परवा दिवशीपर्यंत ही परिषद आपल्याला बघायला मिळेल थायलंडमध्ये सुरू असताना. ठीक आहे. मग याची थीम काय होती, तर याची थीम होती बिमस्टेक प्रॉस्परस रिसायलेंट अँड ओपन. तर अशी याची थीम होती मित्रांनो. आता या बिमस्टेकचं उद्दिष्ट काय आहे, तर व्यापार, आर्थिक सहकार्य, वाहतूक, ऊर्जा, तांत्रिक विकासाला चालना देणं. ठीक आहे. शेवटची बिमस्टेक परिषद जी आहे ती 2022 मध्ये श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आली होती. बघा बिमस्टेकचा फुल फॉर्म वगैरे मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता अजून काही गोष्टी लक्षात ठेवा. जशी स्थापना जी आहे ती 6 जून 1997 ची आहे. मुख्यालय बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आहे. आणि सरचिटणीस लक्षात ठेवा भारताचे आहे इंद्रमणी पांडे. यानंतर थायलंडमध्ये आयोजन केले जात आहे. तर थायलंड विषयी जाणून घेऊया. पेंटो गर्टान शिनवात्रा पंतप्रधान आहे थायलंडचे. बँकॉक राजधानी आहे, आशिया खंडातीलच आहे. थाई भात तिथलं चलन आहे. ठीक आहे. म्यानमार, लाओस, कंबोडिया, मलेशिया हे शेजारील देश आहे. थायलंडला पूर्वी सियाम नावाने ओळखलं जात होतं. भारत ते थायलंड महामार्ग म्यानमार मधून जातो हे लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश थायलंड आहे. यानंतर पुढे जाऊया. 37वा कथ्थक महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे. तर कथ्थक तुम्हाला माहित असेल तर कथ्थक उत्सव जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे. कितवा आहे तर 37वा आहे. ठीक आहे. तर 37वा कथ्थक महोत्सव नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे मित्रांनो. नवीन आणि तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा कथ्थक महोत्सव जो आहे तो आयोजित केला जातो. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. आता काही राज्य आणि त्यांचे सण बघून घेऊया. जसं की सोनम, लोसार हे जे उत्सव आहे किंवा हे जे काही सण बघूया आणि नृत्य बघूया. तर हे नेपाळ, सिक्कीम मध्ये सेलिब्रेट केले जातात. सूरजकुंड मेळा हरियाणाचा आहे. थायपुसम महोत्सव जो आहे तो तमिळनाडूचा आहे. झुमोईर बिनंदिनी महोत्सव आसामचा आहे. इथं मकर विलक महोत्सव केरळचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर लोसार उत्सव तिबेट, नेपाळ, भूटान, अरुणाचल प्रदेश, लडाख इथं सेलिब्रेट केला जातो. झुमूर नृत्य, आता हे नृत्य आहे. ठीक आहे. आपण महोत्सव बघितले. झुमूर नृत्य आसामचा आहे. सीमालू महोत्सव आसामचा आहे. कागवेद नृत्य जे आहे ते सिक्कीमचं आहे. आणि गान नागाई महोत्सव जो आहे तो मणिपूरचा आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन. इंडियन ओपन 2025 स्क्वॉश मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं. तर स्क्वॉश नावाचा खेळ मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेला आहे. काय करायचं असतं, बॅडमिंटन सारखी बॅट असते, भिंतीला बॉल मारायचा असतो. ठीक आहे. 2 खेळाडू असतात. तर इंडियन ओपन स्क्वॅशची जी स्पर्धा आहे ती करीम एल टॉर्की यांनी जिंकलेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर या स्पर्धेचं आयोजन 24 ते 28 मार्च मध्ये मुंबईमध्ये जो काही बॉम्बे जिमखाना आहे त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. इजिप्तचा करीम एल टॉर्कीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. त्याने भारताचा जो अभय सिंग आहे तर त्याचा पराभव केलेला आहे. 2018 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. विजेत्याला $53,000 $53,500 बक्षीस दिले जातात. महिलांमध्ये ही स्पर्धा भारताची महिला अनाहत सिंग हिने जिंकलेली आहे. 11वा क्वेश्चन आहे. स्पेस एक्सने भारतीय अंतराळ स्टार्टअप हेक्स-20 चा नीला उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. हा स्टार्टअप कुठे. तर नीला उपग्रह जो आहे मित्रांनो तर तो हेक्स-20 या स्टार्टअपने बनवलेला आहे. स्पेस विषयक स्टार्टअप आहे. हा मूळचा केरळचा स्टार्टअप आहे. त्यांनी नीला उपग्रह बनवला आणि स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित केलेला आहे. ठीक आहे. तर हेक्स-20 नाव लक्षात असू द्या. हा स्टार्टअप जो आहे तो पुढे चर्चेमध्ये येणार आहे. कारण हा काय करणार आहे तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे उपग्रह बनवून देईल आणि भविष्यात त्याचं काय करणार आहे, प्रक्षेपण करणार आहे. आज प्रक्षेपणासाठी स्पेस एक्सची मदत घेईल. उद्या स्वतःच्या रॉकेटच्या माध्यमातून सुद्धा प्रक्षेपण केलं जाईल. ठीक आहे. हेक्स-20 हा नीला उपग्रह जो होता तो पहिलाच उपग्रह होता. ठीक आहे. आपण जर बघितलं तर ते या उपग्रहाच्या माध्यमातून काय करणार आहे तर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा जे अंतराळाच्या माध्यमातून प्रदान करण्याचं यांचं लक्ष आहे. दुर्गम भागात इंटरनेट सेवा आपल्याला पोहोचवल्या जात नाही तर त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून पोहोचाव्या यासाठी नीला उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. स्पेस एक्सने यासाठी फाल्कन 9 रॉकेटचा वापर केलेला आहे. त्यानंतर भारतीय वायुसेना इंडियन एअर फोर्स जी आहे
ती बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक देश सामील होणारा हवाई सराव इन आयो चोस, ठीक आहे, 2025. उच्चार मागे पुढे झाला तरी इथं बघा ऍडजस्ट करून घ्या, ठीक आहे. INIOCHOS, ठीक आहे. तर हा जो काही युद्ध सराव आहे तर तो अलीकडे होणार आहे एंड्रोविडा हवाईतळ ग्रीसमध्ये, आणि त्यामध्ये भारतीय वायुसेना जो आहे इन आयो कायोस असं आपण याला म्हणू शकतो किंवा चोस आपण म्हणू शकतो. तर हा युद्ध सराव एंड्रोविडा हवाईतळ जे आहे ग्रीसमध्ये तर इथं आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय हवाई सेना यामध्ये सहभागी होणार आहे. भारतीय हवाई सेनेसोबत अजून बरेचसे देश यामध्ये सहभागी होणार आहे. हा युद्ध सराव जो आहे तो 31 मार्च ते 11 एप्रिल मध्ये याचं आयोजन केलं जात आहे. आपण जर बघितलं तर या हवाई सरावामध्ये भारताचे काही विमान जसं की सुखोई 30 MKI तुम्हाला माहितीच असेल हे विमान, त्यानंतर IL-78 C-17 ही विमानं सहभाग घेणार आहे. यानंतर आता लष्करी सराव बघूया. वरुण नावाचा नौदलाचा लष्करी सराव भारत आणि फ्रान्समध्ये होतो. शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये होणारा युद्ध सराव आहे लष्कराचा. गरुड भारत आणि फ्रान्समध्ये होणारा युद्ध सराव आहे आपण जर बघितलं तर हवाई दलाचा. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह हा युद्ध सराव होतो, आणि नसीम अल बहर हा सुद्धा भारत आणि ओमानमध्येच होतो, ठीक आहे. नसीम अल बहर नौदलाचा आहे आणि अल नजाह लष्कराचा आहे. यानंतर ईस्टर्न ब्रिज 7 भारत आणि ओमानमध्ये होणारा हवाई दलाचा एक युद्ध सराव आहे. बोंगो सागर भारत आणि बांगलादेशमध्ये होतो. म्हणजे ओमान सोबत पण 3 लक्षात ठेवा, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. भारत आणि बांगलादेशमध्ये बोंगो सागर. त्यानंतर मैत्री नावाचा युद्ध सराव भारत आणि थायलंडमध्ये होतो, ठीक आहे. आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका. भारत आणि उझबेकिस्तानमध्ये डस्ट लीग नावाचा युद्ध सराव होतो. यक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि USA मध्ये होतो. भारत आणि अमेरिकेमध्ये युद्ध अभ्यास नावाचा लष्कराचा युद्ध सराव सुद्धा होतो. धर्मा गार्डियन भारत आणि जपानमध्ये होतो. जिमेक्स भारत आणि जपानमध्ये होणारा युद्ध सराव आहे. जिमेक्स जो आहे तो नौदलाचा युद्ध सराव आहे. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये होतो. मलबार जो आहे तर तो क्वाडचे 4 देशांमध्ये होणारा युद्ध सराव आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका. सुरुवातीला भारत अमेरिकेमध्ये होत होता, नंतर आपण या 2 देशांना सुद्धा ऍड केलं नौदलाचे युद्ध सराव, लक्षात ठेवा. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूरमध्ये होतो. काझिंद भारत आणि कझाकिस्तानमध्ये होतो. लिबरल पॉवर एक्सरसाइज जी आहे तर इंडिया आणि मलेशियामध्ये ती आयोजित केली जाते. आता 2 टेस्ट क्वेश्चन. 6वी बिमस्टेक परिषदेचं आयोजन कुठं होणार हे सांगायचे, आणि FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप जो आहे तो कोणत्या राज्यात होणार आहे, त्याचं आयोजन कुठं होणार आहे हे तुम्हाला सांगायचं. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे वेगवेगळ्या परीक्षेसाठी. या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, आजकाल मी जे काही शिकवत आहे बॅचमध्ये बायोलॉजी म्हणा किंवा पॉलिटी म्हणा, तर टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर टेस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा असणार आहे या सगळ्या बॅचेसमध्ये. फाउंडेशन बॅचची फी एकदम कमी, 10,000ची बॅच आपण गुढीपाडव्याचा डिस्काउंट ठेवून राज्यसेवेची 5,000 रुपयामध्ये ठेवलेली आहे, आणि कंबाईनची 8,000 रुपयाची बॅच आपण 3,000 रुपयामध्येच ठेवलेली आहे. वर्षभर कालावधी आहे. राज्यसेवेच्या बॅचचा तर 18 महिन्याचा कालावधी आहे. या नोट्स तुम्हाला त्या बॅचेसमध्ये मिळणार आहे, आणि भविष्यात ज्या काही नोट्स बनवू, ठीक आहे, तर त्या या नोट्स पॅकमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील, ठीक आहे. नोट्स पॅक तुम्ही सेपरेट परचेस करू शकता. यासाठी अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. मग थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.